आता पाहूया दैनंदिन जीवनात उपयुक्त ठरणाऱ्या काही महत्त्वाच्या टिप्स। आता आपण जे डिस्कशन करणार आहोत ते डिमॉनिटायझेशन म्हणजे नोटबंदी आणि सेकंड होम हा जो काही कन्सेप्ट बऱ्याच ठिकाणी आपण ऐकतो किंवा जिथे आपण गुंतवतो तर त्याच्यावर कसा कसा इम्पॅक्ट झाला आहे किंवा काय काय इम्पॅक्ट होऊ शकतो त्याच्यावर आपण एक थोडीशी चर्चा करूया। सगळ्यात प्रथम की डिमॉनिटायझेशनमुळे घरात आपण इमर्जन्सीसाठी ज्या घरात पैसे आपण ठेवायचो म्हणजे घरातल्या प्रत्येक स्त्रीला माहिती असतं की मी थोडेसे पैसे खर्चातनं बाजूला काढले तर ते मला इन फ्युचर कधी पण मदतीला येतील धावून म्हणजे इन केस इमर्जन्सी काय येईल तर आय कॅन गिव्ह दॅट मनी। तर त्यावेळेला कसं होतं की ही निश्चितच चांगली सवय आहे थोडे पैसे बाजूला घरात काढून ठेवणं, पण त्याने होतं कसं की तुम्ही दर महिन्याला बाबा 1000 रुपये जरी बाजूला काढले तरी तुम्हाला जेव्हा गरज असते तेव्हा त्या 1000 रुपयाची वाढ होऊन तुमच्याकडे येत नाहीत पैसे। त्या 1000ची किंमत 1000च राहते आणि येणारा खर्च काही हजारांमध्ये येतो। तर त्यासाठी मी तुम्हाला सांगेन की हे जे तुम्ही छोटी छोटी रक्कम बाजूला ठेवता तर ती तुम्ही घरात न ठेवता की बाबा रिकरिंग डिपॉझिट असतं बँकांचं 1 वर्षाचं किंवा पोस्टाचं रिकरिंग डिपॉझिट असतं किंवा पोस्टाच्या काही स्कीम असतात, बँकेतल्या काही शॉर्ट टर्म FD असतात, तिथे जर ठेवले तर तुम्हाला येणारी रक्कम ही थोडी निश्चितच जास्त येते, तुमच्या पैशांची ग्रोथ होते तिथे। दुसरी गोष्ट अशी की आपण म्हणतो की सेकंड होम घेतलं, मी घरात इन्व्हेस्टमेंट केली। युजली आपण बघतो एखादं आपण जेव्हा घर घेतो त्यावेळेला त्या घरात मी खरंच राहायला जाणार आहे का तर ते घर घेणं कधी पण फायदेशीर असतं, पण मी इन्व्हेस्टमेंट किंवा घरात गुंतवणूक म्हणून मी घरात इन्व्हेस्टमेंट करणं हा कन्सेप्ट थोडासा आपण म्हणू की चुकीचा ठरू शकतो। कधी की इतके दिवस कसं व्हायचं की तुम्ही हाऊसिंग लोन घेऊन डेफिनेटली सेकंड होममध्ये इन्व्हेस्टमेंट करता, एक 50 लाखाचं तुम्ही घर घेतलं तर साधारण 50,000 तुम्हाला EMI पडतो। आता EMI 50,000 तुम्ही दर महिन्याला भरत राहणार, बरोबर आहे, आणि तुम्ही म्हणता की इमर्जन्सीसाठी मी घर विकून पैसे उभे करू शकतो, पण जर तुम्हाला इमर्जन्सी आली आणि असं धरून चला की आज 50 लाखाची व्हॅल्यू 3 वर्षांनी त्या घराची अगदी 70 लाख झाली, एक उदाहरण घेऊया आपण, तर जेव्हा ती 70 लाख होते आणि तुम्हाला गरज असते 80 लाखाची किंवा 60 लाखाची त्यावेळेला समोर घेणारा ग्राहक उपलब्ध आहे का किंवा असतो का तर मी सेकंड होम घेण्यात पॉईंट आहे। आज मला जर इमर्जन्सी आली आणि मी ते घर इमिजिएट विकलं तर मला समोर घेणारा ग्राहक जर उपलब्ध नसेल तर मला त्या घराचा उपयोग काहीही नाही किंवा त्या गुंतवणुकीचा उपयोग काहीही होत नाही। त्यामुळे सेकंड होम घेताना पूर्ण विचार करून की आपण आपली लायबिलिटी किती वर्ष वाढवतोय, कारण शेवटी लोनचा EMI ही 1 वे लायबिलिटीज आहे तुमची, अनलेस अँड अंटिल यू विल नॉट पे दॅट, तुम्हाला नाही पे केलं तर तुम्हाला पेनल्टी बसू शकते त्याच्यावरती। तर त्यामुळे इतके दिवस कसं होतं की हाऊसिंग लोनचा EMI मधला जो इंटरेस्ट पोर्शन होता त्याच्यावरती पण तुम्ही इन्कम टॅक्समध्ये बेनिफिट घेऊ शकत होता, त्याला लिमिट नव्हतं, पण आता ह्या बजेटमध्ये ते कॅपिंग 2 लाखाचंच त्यांनी केलं आहे। त्यामुळे परत तिथे तुम्हाला रिस्ट्रिक्शन्स आली म्हटल्यानंतर तुम्ही टॅक्स सेव्हिंगसाठी सुद्धा ते टूल म्हणून उपयोगी आणू नाही शकत। त्यामुळे माझं असं सांगणं आहे की सेकंड होम जर तुम्ही स्वतः राहायला जाणार असाल तरच ते घ्यावं, अदरवाईज तुमची लायबिलिटी वाढवू नये।